बाळांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि या ठिकाणी आजची जी आपली क्लास असणार आहे ती असणार आहे कसोट्या या टॉपिकवर. आणि कसोट्या झाल्याच्या नंतर, ह्या कसोट्या पाहिल्याच्या नंतर जेवढे काय आपल्या या ठिकाणी कसोट्या असतील त्या कसोट्या आपण या ठिकाणी शिकणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्या आपण कशा आपल्या गणितात कोणत्याही पद्धतीचं जर मोठ्यात मोठं गणित तुम्हाला जर दिलेलं असेल आणि त्याचा भागाकार जर करायला सांगितला, त्या ठिकाणी त्या कशा वापरायच्या ते पण आपण या ठिकाणी पाहणार. आणि हे झाल्याच्या नंतर लगेच 2 ते 3 मिनिटाचा जो टॉपिक असणार आहे ते म्हणजे 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या संख्येवर प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. प्रत्येक प्रश्न परीक्षेत त्या ठिकाणी 1-2 प्रश्न तुम्हाला विचारला जातो की 1 हा अंक किती वेळेस आलेला असेल 1 ते 100 पर्यंत, 2 हा अंक किती वेळेस आलेला असेल, 3, 4, 5, 0 असे 9 पर्यंत अंक तुम्हाला विचारले जातात की 1 ते 100 पर्यंत जी उजळणी असते त्या उजळणीत तो किती वेळेस येतो, किती वेळेस तो रिपीट होतो. तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी 2 ते 3 मिनिटात शेवट लगेच पाहणार आहेत. म्हणजे आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो 2 टॉपिकवर असणार आहे, एक तर कसोट्या आणि दुसरा म्हणजेच 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी. मग या ठिकाणी जो कसोटी टॉपिक होणार आहे त्याला आपण सुरुवात करू. आणि त्याच्यात जी सर्वात पहिली कसोटी असते ती असते 2ची. मग 2ची कसोटी काय दिलेली असते ते आपण या ठिकाणी पाहू. म्हणजेच जर का तुम्हाला विचारलं की 2ची कसोटी काय असणार, तर 2ची कसोटी आपण सांगणार एकदम सोपी असते. याच्यात आपण म्हणणार कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी, तुम्हाला एकक दशक स्थानचे अंक सांगितलेले आहेत ते कळतही असतील. ज्यावेळेस आपल्याला संख्या दिलेली असते, समजा या ठिकाणी तुम्हाला दिलेले 2850, तर याच्यात एकक स्थानचा अंक असतो 2, हा झाला एकक स्थानचा अंक. हे 5 झाले दशक स्थानचा अंक, हा 8 झाला शतक स्थानचा अंक, आणि हे जे 2 येतं हे झाले हजार स्थानचे. याचं जे स्थान असणार ते असणार हजार. याला आपण कसं रीड करतो, 2850 अशा पद्धतीने याला रीड करतो, याला वाचतो. मग या एकक स्थानच्या अंक जर का या ठिकाणी एकक स्थानच्या अंकावर तुम्हाला 0 दिलेला असेल, 2 दिलेले असतील, 4 दिलेले असतील, 6 दिलेले असतील, 8 दिलेले असतील, तर ती संख्या त्या संख्येला 2 न भाग जाणार. म्हणजे जर ही संख्या तुम्हाला दिली आणि तुम्हाला जर विचारलं या संख्येला किती न भाग जातो, जसं की या ठिकाणी एक संख्या दिलेली ही 2850, तुम्हाला विचारलं या संख्येला किती न भाग जातो, या संख्येला 2 न भाग जातो का नाही, तर तुम्ही काय सांगणार, याचा एकक स्थानचा अंक पाहणार, 0 दिलेला आहे याचा अर्थ या संख्येला 2 न भाग जातो. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं विचारलं की एक संख्या दिली 8, 2, 4, 3, 5, म्हणजेच 82,435 दिले, या संख्येला 2 न भाग जातो का, तर तुम्ही या ठिकाणी काय करणार, एकक स्थानचा अंक पाहणार. एकक स्थानच्या ठिकाणी जर 5 दिलेले आणि 5 ला 2 न भाग जातो का, नाही जात, म्हणजे या संख्येला सुद्धा भाग जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिले, सर्वात पहिले आता आपण काय करू, लिहून घेऊ, नंतर पाहू एक्झाम्पल. त्याच्या अगोदर तुम्हाला कळणार नाही, अगोदर आपण या ठिकाणी पाहू की त्याला कशा पद्धतीने आपण लिहिणार. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो दिलेल्या, का असणार, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर एकक स्थानी जर 2, 4, 6, 8, त्याच्यानंतर या ठिकाणी 0 पण राहील, 0 नंतर न लिहिता अगोदर लिहू, 0, 2, 4, 6, 8 हे अंक नाही तर याच्यात आपण काय लिहू, यापैकी एक अंक, कारण सर्व अंक थोडेच राहणार, एकच स्थानी एकच अंक राहणार ना. मग यापैकी कोणताही अंक असल्यास, कोणताही अंक असल्यास त्या संख्येला कितीने भाग जाणार, तर 2 ने पूर्ण भाग जाणार, 2 ने पूर्ण भाग जातो. चला या ठिकाणी कसोटी काय असणार आहे, कोणती तुम्हाला एक संख्या दिली, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 किती अंकाची संख्या तुम्हाला दिलेली असेल, तुम्हाला जर विचारलं की या संख्येला 2 न भाग जातो का नाही ते सांगा, तुम्ही काय करणार, तिचा एकक स्थानचा अंक पाहणार. त्याच्या ठिकाणी 0 असतील, 2 असतील, 4 असतील, 6 असतील किंवा 8 असतील, यापैकी कोणताही एक अंक असला त्या संख्येला 2 न पूर्ण भाग जाणार, 2 न निशेष भाग जाणार. मग एक्झाम्पल साठी आपण या ठिकाणी घेऊ 7258, त्याच्यानंतर घेऊ 56,532, त्याच्यानंतर घेऊ या ठिकाणी 12,434. अशा पद्धतीने कोणती संख्या घेऊ शकता तुम्ही. याच्यात अजून जर ऍड केलं तुम्ही
या ठिकाणी अजून 2 घेतले, या ठिकाणी 5 घेतले, या ठिकाणी 4 घेतले, या ठिकाणी 0 घेतला. केवढी संख्या लिहिली तुम्ही काय करणार, एकक स्थानचा अंक पाहणार. 0 1 भाग जाणार, 2 1 भाग जाणार, 8 1 भाग जाणार. म्हणजे या सर्व संख्येला काय होईल, 2 न पूर्ण भाग जाईल. 2 न पूर्ण भाग जाईल. त्याच्यानंतर याच्यानंतरची कसोटी किती अशी असणार, 3 ची. 3 ची कसोटी काय असणार, या ठिकाणी घेऊ 3 ची कसोटी. 3 ची कसोटी आणि 3 ची कसोटी असणार आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल, 3 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जाणार किंवा जातो आणि जातोच. या ठिकाणी आता काय दिलेलं पहा, 3 ची कसोटी सांगितली दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला. एक संख्या दिली, त्या ठिकाणी तुम्हाला संख्या काय दिली, या ठिकाणी दिलेली तर 2 4 5 त्याच्यानंतर 7. या ठिकाणी दिलेले 2457. 2 न भाग जाईल का, सर्वात पहिले आपण हे पाहणार 2 न भाग जाईल का, नाही जाणार, कारण एकक स्थानी किती आहेत, 7 आहेत. मग या ठिकाणी तुम्ही काय करणार, आता पाहणार 3 न भाग जाईल का, 3 न भाग जाणार का नाही, कसं पाहणार आपण, याची करणार बेरीज. या ठिकाणी किती येतात, 4 हे 2 6 6 आणि हे 5 11 11 आणि हे 7 या ठिकाणी येतील 18. किती बेरीज झाली या अंकाची, 18. म्हणजे 2 + 4 + 5 + 7 याची बेरीज आली 18. आणि याची बेरीज जर 18 आली असेल तर 3 ला 18 ने भाग जातो, सॉरी 18 ला 3 ने भाग जातो. 3 5 15 3 सक 18 म्हणजे 3 सक 18. 18 भागचा 18 ला 3 ने भाग जातो, याचा अर्थ या संख्येत सुद्धा 3 ने भाग जातोच. या संख्येत सुद्धा 3 ने भाग जातो. तुम्हाला दुसरी एक संख्या घेतली 5 4 3 2 9 1. याला किती, आता याची संख्या तुम्ही मोजणार, 5 आणि 4 9, 3 ने भाग चालला, कटले. 3 आणि 2 6, या ठिकाणी पण भाग चालला 3, सॉरी 3 ला 3 कटले. त्याच्यानंतर 2 आणि 1 3, या ठिकाणी सुद्धा कटले आणि या ठिकाणी 9, म्हणजे या ठिकाणी सुद्धा भाग जाणार. आता याची बेरीजच करायची गरज आहे का, आता बेरीज जर केली तर काय येईल पहा, 5 + 4 + 3 + 2 + 9 + 1. 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20 आणि 4 24, 20 आणि 4 24 बेरीज आली. 24 ला 3 ने भाग जातो का, 3 8 24, 24 ला 3 ने भाग जातो, याचा अर्थ या संख्येत सुद्धा 3 ने भाग जाणार. पण याची बेरीजच करायचं काम आहे का, ते बेरीज करायचं काम नाही. कशामुळे काय करणार आपण, 3 न कोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्या काढणार. या 9 ला 3 ने भाग जातो, त्याच्यानंतर या 3 ला 9 ला 3 ने भाग जातो, 3 ला सुद्धा 3 ने भाग जातो, 2 कटले. त्याच्यानंतर हे 5 आणि हे 4 9 होतात, म्हणजे हे सुद्धा कटले. त्याच्यानंतर हे 2 आणि 1 3, 3 ला सुद्धा भाग जातो, म्हणजे हे सुद्धा कटले. म्हणजे सगळ्या संख्येला भाग चालला. तशाच पद्धतीने आपण म्हणू शकतो की या पूर्ण संख्येला सुद्धा त्या 3 न पूर्ण भाग जाणार. 2 ची कसोटी कळाली, एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर 2 न भाग जाईल. दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर का 3 न भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 3 न भाग जाणारच. त्याच्यानंतर पाहू 4 ची कसोटी. या पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर दिलेले 4 ची कसोटी काय असणार ते आपण या ठिकाणी पाहू. जशा पद्धतीने 2 ची कसोटी होती त्याच पद्धतीने 4 ची असणार, आणि ज्या पद्धतीने 4 ची असणार त्याच पद्धतीने 8 ची असणार. म्हणजे 2 4 आणि 8 ह्या ज्या कसोटी असणार या एकमेकांशी रिलेटेड असणार, म्हणजे एकसारख्या असणार जवळपास. 4 ची कसोटी काय असणार ते पहा. चार ची कसोटी दिलेली आहे, दिलेल्या म्हणजे कोणती एक संख्या दिलेली असेल तर त्या दिलेल्या संख्येच्या एकक व दशक स्थानाच्या एकक व दशक स्थानाच्या दिलेल्या संख्येच्या एकक व दशक स्थानाच्या अंकांनी
मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल, 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने भाग जाणार? 4 ने भाग जातोच, 4 ने भाग जाणार. कशा पद्धतीनं? एक संख्या दिलेली आहे, किती अंकाची, किती असू द्या, तुम्ही काय करणार, तुम्हाला दिलेले 4 5 8 2 9 4, त्याच्यानंतर अजून घेऊ एक अशा पद्धतीने 42 नाही घेणार, त्याच्यानंतर घेणार 24, त्याच्यानंतर अजून एखादा घेऊ, किती झाले, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी, किती झाले, कोटी. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने करून घेणार 4,58,29,424 एवढी संख्या तुम्हाला दिलेली आहे. एवढी संख्या दिलेली, या संख्येत तुम्ही पाहणार 4 न भाग जातो का नाही. सर्वात पहिले 2 न भाग जाणार का? 2 न भाग जाईल, कारण एकच स्थानी किती येतं, 4 आहेत. त्याच्यानंतर 3 न भाग जाईल का? 3 न भाग जाण्यासाठी तुम्ही काय करणार, याची बेरीज करणार. जर का बेरजेला 3 न भाग जात असेल तर या संख्येत सुद्धा 3 न भाग जाईल. त्याच्यानंतर 4 न जर पाहायचे असेल तर तुम्ही काय करणार, एकक आणि दशक स्थानचा अंक म्हणजे हे दोन अंक या ठिकाणी किती येतं, 24 येतं. आणि 24 ला 4 न भाग जातो का? तर 4 आपण 24 आणि 4 सक 24. 24 ला तर 4 न पूर्ण भाग चालला, म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा काय होणार, 4 न पूर्ण भाग जाणार. त्याच्यानंतर 4 न पूर्ण भाग गेला या ठिकाणी, म्हणजे या संख्येत सुद्धा 4 न भाग चालला. त्याच्यानंतर जर मी शेवटचा एक अंक कट केला, या ठिकाणी काय केलं आपण, अशा पद्धतीनं हे 4 कट केले. आता विचारलं तुम्हाला की या ठिकाणी 4 न पूर्ण भाग जाईल का, म्हणजे किती झाले, 42 झाले, आणि 42 ला 4 न पूर्ण भाग जाईल का? 4 10 40 आणि 4 पंच 20, 10.5. म्हणजेच या ठिकाणी पॉईंट मध्ये उत्तर आलं, म्हणजे पूर्ण भाग चालला नाही, म्हणजे या ठिकाणी या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही, 4 न पूर्ण भाग जाणार नाही. त्याच्यानंतर अजून एक जर अंक कट केला तर 94 ला 4 न पूर्ण भाग जाईल का? तर 4 2 8 आणि उरले किती 14, तर त्या ठिकाणी पूर्ण भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 29 एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून 29 तयार होईल, या संख्येला 4 न भाग जाईल का? एकक स्थानी किती कोणता अंक आहे, विषम संख्या आहे. मग विषम संख्या असल्यावर सुद्धा 4 न भाग जाणार नाही. विषम संख्या असल्यावर सुद्धा 4 न भाग जाणार नाही. 2 न 4 न 8 न समसंख्येने फक्त समसंख्येलाच भाग जाईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर 9 जर कट केले तर उरले किती, 82. तर 4 2 8 उरले किती, फक्त 2, 4 न 2 न भाग जाणार नाही, म्हणजे या ठिकाणी या संख्येत सुद्धा भाग जाणार नाही. 4 1 4 उरले किती, 18, या संख्येत सुद्धा भाग जाणार नाही. 5 45 ला तर भाग जाणार नाही, कारण समसंख्या विषम संख्या आहे. 4 ला भाग जाईल का? एकच अंक आहे, मग 4 न तर भाग जाणार. अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर आता पाहू आपण 4 ची झाली. 4 ची झाल्यानंतर डायरेक्ट 8 ची घेऊ आता, कारण तुम्हाला सांगितलं होतं 4 ची 8 ची आणि 2 ची समानच आहेत. मग या ठिकाणी 8 ची घेऊ डायरेक्ट, 5 ची 6 ची या नंतर घेऊ. या ठिकाणी घेऊ आपण 8 ची कसोटी. 8 ची कसोटी काय असणार आहे, दिलेल्या संख्येच्या एकक दशक व शतक झाली कितीची, 8 ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकक दशक व शतक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर कितीनं 8 न पूर्ण भाग जात असेल, जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला या ठिकाणी पण किती राहणार, 8 ने पूर्ण भाग जातोच. कळालं इथपर्यंत? काय केलं, फक्त एकक आणि दशक स्थानचा अंक नाही तर आपण अजून एक अंक पाहणार, म्हणजे तिसरा अंक पण पाहणार, शतक स्थानचा अंक पण पाहणार. त्या संख्येनं आणि दशक आणि एकक स्थानचा अंक ह्या शेवटच्या 3 संख्या राहतील, त्या संख्येला आपण पाहणार किती संख्या येते. त्या संख्येला जर 8 न पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 न निश्चित भाग जाणार, पूर्ण भाग जाणार. कशा पद्धतीने, एक संख्या दिलेली तुम्हाला 4 8 2 5 आणि 8 अशा पद्धतीने दिलेले. तुम्ही काय करणार, एकक दशक आणि शतक स्थानचा अंक म्हणजेच 258 पाहणार, आणि 258 जर 8 न भाग दिला तर 8 2 16, 5 6 आणि 7, तर या ठिकाणी किती उरतील, 78. म्हणजे 78 ला जर भाग दिला तर 8 8 64, 8 9 72, 8 9 72 उरले किती 6, आणि 8 8 8 64, 8 7 56, म्हणजेच पॉईंट मध्ये उत्तर आलं. तर या ठिकाणी हे सुद्धा उत्तर राहणार नाही, म्हणजेच या पूर्ण संख्येला 8 न भाग जाणार नाही. मग या ठिकाणी आपण अजून एक संख्या वाढू. याच्यात आपण काय करू, आता या ठिकाणी 82 घेतले. आता 82 घेतल्याच्या नंतर किती झाले, 582. 582 ला 8 न भाग जातो का?
तर आठीसाठी 56, उरले किती 2, मग उरले किती 2 तर 22 व्हायले आणि 8 दोन्ही 16, तर 2 आणि 16 4 2 6 किती झाले 60. तर आठीसाठी 56 इथं सुद्धा पॉईंट मध्येच उत्तर चाललं, तर या ठिकाणी सुद्धा भाग जाणार नाही. मग याच्या ठिकाणी आपण अजून एक काय करू आता 4 घेऊ. 4 घेतले त्याच्यानंतर पाहणार एकक दशक शतक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली 824 झाली. आता 824 ला भाग जातो का, तर या ठिकाणी आपण 8 न भाग दिला तर 8 1 8 आणि 8 चूक 32 8 त्रिक 24 म्हणजेच 103 उत्तर आलं, म्हणजे पूर्ण भाग चालला. म्हणजे या संख्येला सुद्धा 8 न पूर्ण भाग जाणार. प्रत्येक ठिकाणी आपण काय करणार एकक दशक आणि शतक स्थानचा म्हणजे शेवटचे 3 अंक पाहणार 8 साठी. 8 साठी शेवटचे 3 अंक पाहणार, 4 साठी शेवटचे 2 पाहणार आणि 2 साठी फक्त 1 चा पाहणार. मग 2 8 2 4 आणि 8 ह्या कसोट्या कशा आहेत सारख्या आहेत. तर 8 ची कसोटी तुम्हाला कळाली असेल, लिहून घेतली असेल, लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या, त्याच्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर आता आपण पाहू 8 ची झाली आपली. आता कितीची 5 ची कसोटी चालू होती, 4 ची झाली होती, 5 ची पाहू. 5 ची कसोटी काय सांगते, 5 ची कसोटी असणार आहे 5 ची कसोटी असणार आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 म्हणजे 0 किंवा 5 0 किंवा 5 असल्यास 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला कितीने भाग जाईल 5 ने पूर्ण भाग जातो. कितीने 5 ने. कशा कधी ज्यावेळेस दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 असतील. तुम्हाला संख्या दिली 25 पूर्ण भाग जाणार, तुम्हाला संख्या दिली 250 पूर्ण भाग जाणार, तुम्हाला संख्या दिली 2501 भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी किती आहे 1 आहे. एकक स्थानी पाहिजेत काय फक्त 0 आणि 5 पाहिजेत किंवा मग 0 पाहिजे. तुम्हाला दिले या ठिकाणी 0 भाग जाणार, तुम्हाला या ठिकाणी दिले 5 भाग जाणार, तुम्हाला या ठिकाणी दिले 5 भाग जाणार, तुम्हाला या ठिकाणी दिले 0 0 0 या संख्येत सुद्धा 5 न भाग जाणार. किती मोठी संख्या दिली त्या संख्येला 5 न भाग जाईल कधी जर त्याच्या एकक स्थानी 0 असेल, जर त्याच्या एकक स्थानी 0 असेल, जर त्याच्या एकक स्थानी 0 असेल, जर त्याच्या एकक स्थानी 5 असतील, जर त्याच्या एकक स्थानी 5 असतील, त्याच्या एकक स्थानी 0 असेल, त्याच्या एकक स्थानी 0 असेल, त्याच्या एकक स्थानी 5 असतील, त्या संख्येला 5 न पूर्ण भाग जातो. ही झाली 5 ची कसोटी. 5 ची झाल्याच्या नंतर आता डायरेक्ट पाहू आपण 10 ची. 10 ची कसोटी काय असते, 10 ची कसोटी जशी 5 ची आहे त्याच्याही पेक्षा सोपी 10 ची. 10 च्या कसोटीत काय असणार एकक स्थानी 0 असणार. बस दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी 0 असल्यास त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो. कितीने भाग जातो 10 ने पूर्ण भाग जातो. मग दिलेली संख्या आहे 10 भाग जाणार, 100 भाग जाणार, 20 भाग जाणार, म्हणजे एकक स्थानी 0 आला पाहिजे. 2 भाग जाणार नाही, 20 भाग जाणार, त्याच्यानंतर 0 भाग जाणार. प्रत्येक ठिकाणी एकक स्थानी काय असला पाहिजे 0 असला पाहिजे. 50 घ्या, 500 घ्या, 200 घ्या, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी काय असलं पाहिजे 0 असला पाहिजे. जर 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जाईल. 5 न कधी भाग जाईल जर त्याच्या एकक स्थानी 0 असेल आणि 5 असतील. मग आता तुम्ही असं वाटत असेल या ठिकाणी 10 भाग चालला, मग अजून दुसऱ्या संख्येने भाग जाणार नाही का. 10 ने जर भाग जात असेल तर इथे 5 ने पण भाग जाईल. या ठिकाणी जर तुम्ही पाहिले शेवटला 2 2 आहेत, म्हणजे या ठिकाणी 4 ला सुद्धा भाग जाईल, त्याच्यानंतर या ठिकाणी 2 ने सुद्धा भाग जाईल. अशा वेगवेगळ्या संख्येला सुद्धा भाग या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे एकाच संख्येला वेगवेगळ्या संख्येने भाग जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता पाहू आपण 5 ची झाली, 6 ची पाहू. 6 ची बाकी होती. या ठिकाणी घेतली 6 ची कसोटी.
6ची कसोटी सेम आहे 3च्या कसोटी सारखी आणि 9च्या कसोटी सारखी. 3ची कसोटी काय होती, 9ची पण बाकी राहिली, 9ची याच्या नंतर लगेच घेऊ. 3ची कसोटी काय होती, दिलेल्या संख्येच्या बेरजेला जर का 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जाणार. संख्या दिलेली त्याच्या अंकाची बेरीज केली आणि त्या बेरजेला जर का 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार. तशीच कसोटी इथे काय असणार पहा, दिलेल्या समसंख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. काय करायला या ठिकाणी, म्हणजे जर का एखादी संख्या दिलेली आहे पण ती कशी असली पाहिजे, ती संख्या असली पाहिजे समसंख्या. जी संख्या होती कोणती, 3ची, म्हणजे 3ची जी कसोटी होती त्याच्यात संख्या सम असो किंवा विषम असो, त्या संख्येला जर का बेरजेला अंकाच्या बेरजेला जर का 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाऊ लागला, मग ती विषम असो किंवा सम असो. पण या ठिकाणी जी संख्या असणार ती काय असणार, समच असणार, विषम संख्या नाही. मग तुम्ही जर एखादी विषम संख्या घेतली, त्या संख्येच्या अंकाची बेरीज केली, त्याला जर 3 ने भाग जात असेल तर त्या ठिकाणी 6 ला भाग जाईल का, तर नाही, कारण ती विषम संख्या आहे. पण एखादी समसंख्या घेतली आणि त्या समसंख्येच्या अंकाची जर बेरीज केली आणि ती बेरीज केल्याच्या नंतर समसंख्या तिची बेरीज केल्याच्या नंतर अंकाची बेरीज केल्याच्या नंतर जर त्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर या ठिकाणी 6 ने पण भाग जाईल. मग एका ठिकाणी जर 3 ने भाग जात असेल आणि समसंख्या असेल तर तिला 6 ने भाग जाईल. जसे एखादं एक्झाम्पल घेतलं 9, 2, 4, 5 आणि या ठिकाणी घेऊ 7. आता ही संख्या किती आहे, 92,457. हिला 3 ने भाग जाईल का, बेरीज केली 9 कटले, त्याच्यानंतर हे 5 आणि 4 9 कटले, 7 आणि 2 8 9 कटले, म्हणजेच या ठिकाणी 3 ने तर भाग जाईल, 3 ने भाग जाईल पण 6 ने भाग जाणार नाही. कारण काय, याचं जे एकक स्थानचा अंक आहे तो काय विषम आहे. मग विषम संख्येला तर 3 ने 7 ने आपल्या 6 ने भाग जाणार नाही, 3 ने जाऊ शकतो. मग या ठिकाणी नाही जाणार. 4 5 9 त्याच्यानंतर 5 4 अशा पद्धतीची एक संख्या घेतलेली आहे आणि या संख्येत विचारलं की या संख्येला 3 ने किंवा 6 ने कोणत्या संख्येने भाग जाईल, तर तुम्ही काय करणार, बेरीज पाहणार. 9 ला 3 ने भाग जातो, 9 कटले. 5 आणि 4 या ठिकाणी पण 9 ने 3 ने भाग जाईल, याचा सुद्धा हे सुद्धा कटले. 5 आणि 4 या ठिकाणी सुद्धा 9 होतात. याची जर बेरीज केली तर तुम्ही त्या बेरजेला 9 ने भाग 3 ने भाग जाईल आणि 3 ने जर भाग जाईल तर मग 6 ने भाग जाईल का, तर 6 ने भाग जाण्यासाठी तुम्ही पाहणार एकक स्थानी कोणता अंक आहे, सम अंक आहे. म्हणजे या ठिकाणी 3 ने तर भाग जाणारच पण 6 ने पण भाग जाणार. 3 ने भाग जाईल, 6 ने पण भाग जाईल. म्हणजे संख्या काय असली पाहिजे, सम असली पाहिजे आणि त्याच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे, म्हणजे 6 ने भाग जाईल. आता बघू आपण 9ची कसोटी. 9ची कसोटी काय असणार आहे, सेम अशाच पद्धतीची 9ची कसोटी असणार आहे. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल, 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईल, 9 ने निशेष भाग जाईल, कसंही सांगा, 9 ने पूर्ण भाग जातो. 9 ने काय होतं, पूर्ण भाग जातो. जशी 3ची कसोटी होती त्याच पद्धतीने 9ची आहे. 3ची कसोटी काय होती, त्या संख्येच्या अंकाला, ज्या संख्या दिल्या त्या संख्येच्या अंकाला जर का 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. त्याच्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा जर का 9 ने भाग जात असेल त्या संख्येच्या अंकाला, जी संख्या दिली त्याच्या बेरीज करायची अंकाची, त्या अंकाच्या बेरजेला जर का 9 ने भाग जात असेल
तर या ठिकाणी सुद्धा 9 न भाग जाईल. संख्या सम असू शकते, विषमही असू शकते, पण त्यामध्ये फक्त समच असली पाहिजे आणि तिच्या अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला पाहिजे. तिन्ही कसोट्या तुम्हाला त्या ठिकाणी कळाल्या असतील. त्याच्यानंतर आता पाहू आपण कितीची राहिली. 1 2 झाली, 3 झाली, 4 झाली, 5 झाली, 6 झाली, 7ची कसोटी राहिली. पण 7ची कसोटी करायचं काम नाही याच्यासाठी, कारण त्याची कसोटी अशा पद्धतीची आहे की त्या पूर्ण संख्येलाच भाग द्यावा लागतो. मग त्या पूर्ण संख्येला जर भाग द्यायचं काम पडत असेल तर या ठिकाणी आपल्याला ती करायचं काम नाही. तरी पण या ठिकाणी जर पाहायचे असेल तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे ती आपण वापरणार कशामुळे नाही, कारण ती नाही वापरली तरी तेवढीच मेहनत लागणार आणि वापरली तरी तेवढीच मेहनत लागणार. तुम्हाला 7ची कसोटी अशी दिलेली असते, एक संख्या दिलेली आहे 5 4 2 3 9 एवढी संख्या दिलेली आहे. या संख्येची काय करणार तुम्ही, एकक स्थानचा अंक पाहणार. किती आहे, 9. किती आहे, 9. आता हे 9 जर वेगळे काढले तर किती उरले, 5 4 2 3 म्हणजे 5423 उरले. या 9ची तुम्ही काय करणार, दुप्पट करणार. म्हणजे किती होतील, 9 2 18 आणि ती याच्यातून वजा करणार. आणि याच्यातून वजा केल्याच्या नंतर जे उत्तर येईल त्या उत्तराला जर का 7 न भाग जात असेल तर या संख्येत सुद्धा 7 न भाग जाईल. मग याची जर दुप्पट करून पुन्हा ती याच्यातून वजा करायची, संख्या तेवढीच मोठी राहिली म्हणजे या पूर्ण संख्येलाच आता एवढंच उत्तर येणार जवळपास. मग तेवढंच उत्तर जर राहणार, तेवढी जर संख्या ती राहणार असेल तर या ठिकाणी 7ची कसोटी करून फायदाच नाही, कारण त्याचं उत्तर आपल्याला सोप्या कसोट्या याच्यासाठी असतात, कारण आपलं उत्तर लवकर आलं पाहिजे, सोपं गेलं पाहिजे. आणि 7ची कसोटी वापरली तरी पण तेवढाच टाइम लागणार, नाही वापरली तरी पण तेवढाच टाइम लागणार. त्याच्यानंतर 8ची झाली, 9ची पण झाली, 10ची झाली. आता राहिली 11ची, जी की महत्वाची. 11ची कसोटी असणार आहे आणि आपली शेवटची असू शकते अशा पद्धतीची 11ची कसोटी. आणि 11च्या कसोटीत काय सांगितलेलं तुम्हाला, दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज व विषम स्थानाच्या अंकांची बेरीज यामधील फरक जर 11 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. 11 ने पूर्ण भाग जातो. काय सांगितलं बा, दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकाची बेरीज याच्यातील फरक जर का 11 येत असेल किंवा मग 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जाणार. तुम्हाला संख्या दिलेली 2 4 5 8 3 1 एवढी संख्या दिलेली आहे. किती दिलेली, 2,45,831 2,45,831 अशा पद्धतीची संख्या दिलेली आहे. याच्या समस्थानच्या अंकाची बेरीज पाहणार तुम्ही. 1 2 3 4 5 6 अंकी संख्या आहे. म्हणजे ही झाली समस्थानचा अंक, हे झाला समस्थानचा अंक आणि हे झाला समस्थानचा अंक. समस्थानी कोणकोणते झाले पहा. हे आता समविषम तुम्हाला मांडायचं काम नाही, फक्त लक्षात ठेवा एकदा. सम आणि विषम काय दिलेले, समस्थानचे अंक 2 दिलेले, 5 दिलेले आणि 3 दिलेले. याची बेरीज जर केली तर 5 आणि 3 8 आणि 2 10 म्हणजे त्या ठिकाणी येणार 10. त्याच्यानंतर 4 8 आणि 1 ची बेरीज करणार तुम्ही. 4 अधिक 8 अधिक 1 8 आणि 4 12 आणि 1 13. आता या 13चा आणि 10चा जर फरक चेक केला तर कितीचा फरक यायला, या 13 आणि 10 मध्ये फरक यायला 3चा. आता हे 3 नाही 11च्या पटीत नाही 11, मग या संख्येला 11 भाग जाईल का, तर या संख्येला 11 भाग जाणार नाही. त्याच्यानंतर एक संख्या घेऊ आपण. या ठिकाणी घेतली 214 5, त्याच्यानंतर घेऊ 8, नंतर 2, अजून एक घेऊ 5. अशा पद्धतीने एखादी संख्या घेतली. आता या संख्येला 11 भाग जातो का नाही ते पाहू. आता या संख्येला 11 भाग जातो का नाही पहा. याच्यासाठी काय करणार, समस्थानच्या अंकाची 2
त्याच्यानंतर 4, नंतर 8, नंतर 5 हे झाले विषम स्थानचे अंक झाले. त्याच्यानंतर 1, 5 आणि 2 याची करणार बेरीज म्हणजे 2 + 4 + 8 + 5. त्याच्यानंतर करणार 1 + 5 + 2. 1 2 3 4 आणि हे 3 या ठिकाणी करणार याची बेरीज किती होईल? 5 आणि 2 7 आणि 1 8. या ठिकाणी 8 आणि 4 12 13 14 14 आणि 5 19. आता 19 मधून जर 8 गेले तर या ठिकाणी किती उरतात? 11 उरतात. म्हणजे 11 यायले किंवा मग 11च्या पट्टीत म्हणजे 11 1 11 11 2 22 11 3 33 44 55 66 त्याच्यानंतर 88 त्याच्यानंतर 99 अशा पद्धतीचं जर उत्तर येत असेल तर या ठिकाणी 11 ने पूर्ण भाग जाणार. तर हे सुद्धा 11ची कसोटी सुद्धा झाली. आता तुम्हाला माहिती पाहिजे 12ची. आपण या ठिकाणी पाहणार नाही 12ची, फक्त 12ची जर तुम्हाला काढायची असते कसोटी, 12चा जर विचारलं तुम्हाला काही एखादा प्रश्न आला ज्या ठिकाणी 12 भाग द्यायचा त्या ठिकाणी कसं करणार, तर 12ची कसोटी जी असती 12च्या कसोटीला तुम्हाला भाग दिला पाहिजेच 4 आणि 3. म्हणजे 4ची कसोटी आणि 3ची कसोटी जर दोन्ही कसोट्या एकाच संख्येवर जर लागत असतील त्या ठिकाणी एका संख्येवर जर दोन्ही कसोट्या जर अप्लाय होत असतील 4 नेही भाग जात असेल आणि 3 नेही भाग जात असेल तर त्या संख्येत 12 नेही भाग जाणार. तुम्हाला 18चा जर विचारला तर 18ला 9 नेही भाग गेला पाहिजे आणि 2 नेही भाग गेला पाहिजे. 4 3 12 9 2 18 अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर तुम्हाला जर 15ची विचारली तर तुम्ही काय करणार? 5 ने भाग गेला पाहिजे आणि 3 ने भाग गेला पाहिजे म्हणजे 15 ने भाग जाणार. 5 3 15 अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कसोट्या पुढच्या काढू शकता. तर हे झाला आपला कसोट्या टॉपिक. आता याच्यानंतरचा एक छोटासा टॉपिक आपण पाहणार आहे जो की असणार आहे 1 ते 100 पर्यंत जर संख्या दिलेल्या असतील तर त्या 1 ते 100 पर्यंत संख्येवर 1 ते 100 पर्यंत संख्येवर तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जातात. मग या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न काय विचारला जातो, सरळ सरळ प्रश्न असतो ते आपण डिटेलमध्ये नाही पाहणार. या ठिकाणी एवढं विचारतात आपल्याला की 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत सर्वात पहिले घेऊ 0. 0 हा अंक किती वेळेस येतो? किती वेळेस येतो? 0 हा अंक किती वेळेस येतो? त्याच्यानंतर आपण पाहणार 1 हा अंक किती वेळेस येतो? त्याच्यानंतर शेवटचा आपण पाहणार आहेत तो म्हणजेच 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळेस येतात? किती वेळेस येतात? बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. डायरेक्ट याच्यावर प्रश्न विचारला जातो की खाली 1 ते 100 पर्यंत 0 किती वेळेस येतो? 1 ते 100 पर्यंत 1 किती वेळेस येतो? आणि 1 ते 100 पर्यंत 2 पासून 9 पर्यंत मग 2 असो 3 असो 4 असो 5 6 7 8 9 हे अंक किती किती वेळेस येतात? तर 1 ते 0 येतो या ठिकाणी 11 वेळेस. 0 येतो 11 वेळेस. तुम्ही जी उजळणी असते ती उजळणी त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता आणि त्याच्यात पाहू शकता की 11 वेळेस कोण येतो. मोजल्यानंतर 11 वेळेस येतो 0. 1 किती वेळेस येतो? तर 1 येतो 21 वेळेस. 21 वेळेस येतो 1. 21 वेळेस येतो 1. त्याच्यानंतर 2 आणि 9 हे जे अंक असतात हे अंक येतात प्रत्येकी 20 वेळेस. हे अंक येतात प्रत्येकी 20 वेळेस. ह्या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाठच करून ठेवायच्या. सर्वात कमी वेळेस कोण येतो? तर 0. कशा कशा देतो पहा. 0 येतो 10 मध्ये 1 वेळेस. हे पहा या ठिकाणी विचारू आपण 10 मध्ये 1 वेळेस. त्याच्यानंतर 20 मध्ये 1 वेळेस. त्याच्यानंतर 30. त्याच्यानंतर 40. नंतर 50. नंतर 60 70 80 90. किती झाले? 9 झाले. आता 100 मध्ये 2 वेळेस येतो. 100 0 0 म्हणजे 2 किती व्हायले? 11. तर 11 वेळेस कोण येतो? 0 येतो. त्याच्यानंतर हे जे बाकीचे अंक असतील 1 जो असतो तो 21 वेळेस असणार आणि 2 पासून 9 पर्यंतचे अंक जे असणार ते प्रत्येकी 20 वेळेस येणार. तर हे झालं 1 ते 100 वर आधारित प्रश्न कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारले जातात त्याच्यावर प्रश्न. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.